नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, CET सेलकडून प्रोविजनल मेरिट लिस्ट नुकतीच डिक्लेअर झालेली आहे. तर तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन प्रोविजनल लिस्ट कशी पाहायची आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी चेक करायच्या हे मी तुम्हाला लाईव्ह डेमो करून दाखवतोय. चला पाहूया. सर्वप्रथम तुम्हाला जावं लागेल ते fe2025.mahaCET.org या वेबसाईटवरती आणि तिथे एंटर केल्यानंतर असं पेज ओपन होईल. तिथे वरती राईट कॉर्नरला तुम्हाला 3 डॉट्स दिसतील, 3 लाईनी, तिथे क्लिक करायचं आहे आणि मग चेक प्रोविजनल मेरिट लिस्ट असं तुम्हाला टॅब दिसेल. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, EN नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ हे टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. त्याच्यावरती दिलेल्या ज्या सर्व डिटेल्स आहेत त्या काळजीपूर्वक वाचा. त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत, त्याचबरोबर फिजिकल स्क्रुटनीवाल्यांसाठी आणि स्क्रुटनी ज्यांनी केली त्यांच्यासाठीची त्या महत्त्वाच्या सूचना आहेत. तुमचं EN आणि डेट ऑफ बर्थ टाकलं की लॉग इन होईल आणि या सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे दिसायला लागतील. याच्यामध्ये तुम्ही तुमचं पूर्ण नाव, जेंडर, त्याचबरोबर कॅटेगरी, EWS हे सर्व व्यवस्थित चेक करायचं आहे. त्याचबरोबर CETचे मार्क्स, 12वीचे मार्क्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, JEE मार्क्स हे सर्व तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे. आणि जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला स्क्रुटनी सेंटर जिथून तुम्ही स्क्रुटनी केली आहे तिथे जाऊन ते रेक्टिफाय करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे खाली फायनल मेरिट, प्रोविजनल मेरिट स्टेटस, आता या विद्यार्थ्याचं इथे युअर PCM प्रोविजनल मेरिट स्टेटस तो दिसतोय. PCM स्टेट जनरल मेरिट 97,813 आणि मग युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर वगैरे ते आपण थोडंसं इग्नोर करायचं आहे. आणि PCM डिफेन्स मेरिट नंबर जो दिसतोय तो डिफेन्सचा विद्यार्थी असल्यामुळे ते बघायचं आहे. म्हणजे जनरल मेरिट नंबर आपण लक्षात ठेवायचा आणि जर तुमची कोणती कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीचा मेरिट नंबर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. खाली जो दिलेला आहे PCM और PCB ते पर्टिक्युलरली जे PCBचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तो महत्त्वाचा आहे. थँक्यू. तुमचे जर काही ग्रीव्हन्सेस असतील तर त्या स्क्रुटनी सेंटरवरती जाऊन ते पुढील 3 दिवसामध्ये रेक्टिफाय करावेत. थँक्यू.